सो आता आम्ही डे 2 आहे 22 तारीख आहे आज आणि आम्ही निघालो आहे काशी घाट फिरायला. काशी विश्वेश्वर आम्ही ऑलरेडी बघून आलो. आम्ही झोपलो नाही. काल रात्री पोचल्यापासून आम्ही जेवलो तर आम्ही आंघोळ केली आहे. आंघोळीनंतर मग आम्ही ते ऑन स्पॉट डिसाईड केलं की काशी विश्वेश्वरला जाऊया. तिथे खूप गर्दी असते, भयंकर गर्दी असते, म्हणून आम्ही रात्री 1 वाजता जायचं ठरवलं. सो 1 वाजता आवरेपर्यंत सगळ्यांचं आवरेपर्यंत 2 वाजले. मग 2 वाजता आम्ही गेलो स्पर्श दर्शनासाठी खास, कारण की आता गेलं तर फक्त ते एकटं डकली चालू असते पडून. आणि तसं पण काल रात्री आमचं चांगलं दर्शन झालं, म्हणजे ठीकठाक झालं. बस आम्हाला स्पर्श दर्शन नाही भेटलं एवढं करून पण, कारण की तिथे फक्त एकच तास दर्शनासाठी असतो म्हणून. बट बाकी आम्ही झोपलेलो नाही आहे आणि आता वाजतात 8. तर आता आम्ही घाट फिरायला चाललो आहे आणि बाकीची जी लोकं आहेत ती काशी विश्वेश्वरला चालली आहेत. सो बघूया आता पुढे घाट वगैरे कसं, म्हणजे रिअल लाईफ एक्सपिरियन्स, फक्त रीलमध्ये नाही, रिअल लाईफ एक्सपिरियन्स आम्ही घ्यायला चाललो आहे. तर बघूया. तसंच अजून एक सांगायचं राहिलं की तिथे थंडी खूप आहे. आम्ही लिटरली कपड्यांवर स्वेटरवर हे परत काही मास्क लावलेत, टोपी घातली, टोपीवर स्वेटरची टोपी, त्याच्यावर हे शॉल आहे. एवढी थंडी आहे, सॉलिड थंडी. आणि इथे 11 वाजेपर्यंत फॉग राहणार आहे, म्हणजे धुकं कंटिन्यू. आता मी खाली उतरलेला की मी तुम्हाला दाखवेन की किती सॉलिड धुकं इथे, म्हणजे लिटरली समोरचं काही दिसत नाही. सो तयारी झाली तरी इथे अजून मेकअप शेकअप चालू आहे. काशी घाट, काशी धाम नाहीये, ज्योतिर्लिंग. काशी विश्वेश्वर काशी विश्वेश्वर. सकाळी पहाटे घाट बघायला. आणि आमचे टूल्सचे कॅप्स आहेत. चला लवकर. चलो भेटूया. सॉलिड लेट झालाय ह्यांच्यामुळे, हे पब्लिक ना आवडतच नाही. इकडे 2 जण आहेत. चला. फॉग खूप जास्त फॉग आहे. व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही बट वाफा निघतात. लय फालतू हॉर्न मारतात इथे. काय बोलायचं? काहीच नाही. रिंग पाहिजे. तुला टॅग बसेल याच्यावर, टॅग. प्लॅनिंग प्लॉटिंग. तर आता चाललो आपण आता घाट बघायला. काय बोलत होता? आम्ही 1.5 तास लाईनीत उभं राहिलो होतो. 4 शब्द ब्लॉग मध्ये बोलायचे. तो बोलेल 4 शब्द. तर आमच्या ट्रिप आहे बघा. दाखवलं झालं ते झालं. अरे बनारसच्या ऑथेंटिक रिक्षात आम्ही बसलोय, टुकटुक मध्ये. आणि आम्ही चाललोय 84 घाटचं दर्शन घ्यायला. काकू काय बोलणार नाही. चलो, सॉलिड मजा येणार आहे. आम्ही सकाळी पण बसलेलो आहे. सकाळी ना, रात्री पहाटे 1 वाजता. तर परत हा चांगलं झालं, बट जसं पाहिजे तसं नाही झालं ना. आता एवढं 4, 5, 7 लावला 2 तासामध्ये झालं. हे मेन बॅडीज लोक चालले तिथून. बॅडीज ग्रुप. हा ठेवलंय. चलो, एवढे कालचे 2 दिवस आम्हाला ब्लॉग करायला नाही भेटला मला. तर आज त्याची कसरत धरून काढतोय. मग आली मी दिसते, कशी दिसते मस्त. चलो. आले ना तुझी बनारसी साड़ी आके देखते ना. नाही
आमची धनु इथं असतोय. आमची धनु कोणी आला, चायवाला आला, साडीवाला, कोण काय विचारायचं डायरेक्ट होते नाही कशाला पैसे वेस्ट घालवायचे. जिथे आपल्याकडे 5 रुपयाला भेटतं तिथे 10 रुपयाला देतात. बरोबर ना. तुम्हाला आम्ही असे दिसत असू सकाळच्या कपड्यात. हा सकाळी नाही केलंय शूट काहीच. फोनच अलाउड नव्हता. फोन अलाउड नव्हता म्हणून तिथे काहीच नाही शूट करता आलं. म्हणून आता आम्ही 8 वाजता दाखवतो काय. आता ते पण सांगे आपण साडी नेसून जाणार आहे. हा थोड्या वेळाने. हो परत सांगा. आमची थोडीशी प्लॅनिंग वेगळी आहे आमच्या बॅडीज ग्रुपची. आमची पर्सनल गाडी, गर्ल्स गर्ल्स बॅडीज. तर आम्ही थोड्या वेळाने साडी नेसून जाणार आहे घाटावर. जे ट्रेंडिंग रील्स वगैरे चालू आहे तसं आम्ही थोडंसं करायला ट्राय करणार आहे. त्याप्रमाणेच आम्ही शॉपिंग वगैरे केली आहे. सगळं सेटअप केलं आहे. सगळं ज्वेलरी वगैरे तसं सगळं मॅचिंग आणि फॉग बघा फॉग. घाट इज हिअर. काय सॉलिड फॉग आहे. इथे लोक उभे आहेत. इथे आणखी बघा किती आहेत. नुसते येल्लो इथे जेजुरी दिसते ना, जेजुरी. ती सगळी आमची आहे. आमची बोटिंग साठी बोट्स बघा काहीच नाही दिसत. आणि इथे पाणी आहे खाली. हे स्वर्गासारखं का वाटतंय काय रे. हात कापताय तेवढ्या थंडीत. हात लाल पडलेत पूर्ण लाल झाले आहेत. बाई केवढी थंडी आहे. काय सॉलिड क्लायमेट झालंय. आणि इकडे प्रत्येक जण फक्त फोटोशूटला येतोय इन्क्लुडिंग आम्ही. काय बोलतेस. आम्हाला पण सही आहे इथे. इथे क्लिनिंग पण खूप चांगली आहे. जास्तच जरा क्लिनिंग आहे. हा आम्हाला पण करायचं आहे. बट आमचं थोडं सकाळी आम्ही दर्शन घ्यायला गेलो सो आमचं साडीचं हे नाही झालं. बट साडीचा प्लॅन सक्सेस. तर आता आम्ही बोटिंग वगैरे करून घेतले. आम्हाला कुठे काय काय आहे हे स्पॉट कळाले घाटचे. सो आम्हाला आता आम्ही फोटो काढायचे हे स्पॉट आले. सो आता आम्ही साडी वगैरे परत हॉटेलवर जाऊन साडी वगैरे ट्रेक करून रिटर्न आम्ही इथे फोटोशूटला येणार बोटिंगमध्ये. ऍक्च्युली आम्हाला आता फोटो काढायला इंटरेस्ट नाही कारण आमच्याकडे आमचं असं लुक नाही. सगळ्यांचं बघून आम्ही आता माझा आहे लुक मी काढले. Yes, पण but आमच्या हे बघा दोघींचं कातडी. पण आम्ही आता साडी नेसणार आहोत. ते तुम्ही गाईज बघा आम्ही कसे बघाल दिसतोय. आम्ही. मी थोड्या वेळापूर्वी इथे यायच्या आधी ना मी रील स्क्रॉल करत होती. तर हे मंदिर आहे ना हे वालं कुठे गेलं माझं बोट. हे वालं हे मी रीलमध्ये इथे यायचं थोडा वेळ आधी बघितलेलं की ते जर बुडालं ना पूर्ण तर काहीतरी पृथ्वी पण नष्ट होणार आहे असं. आणि ते ऑलमोस्ट हाफ आता पाण्याने पाण्यात आणि वाळू ते वाटतं ते वाळू. आता तर ते वाळू ते आधी ते पाण्यामध्ये होतं असं स्टोरी असं बघितलेलं आहे. हा आणि ते बघा ना कसं आहे. हे सरळ आहे आणि हे तिरकं आहे. हे वालं पूर्ण पाण्यामध्ये ते अर्ध हाफ पूर्ण बुडालं होतं. बट आता ते इकडून जरा क्लिअर दिसतंय. आता ते बापरे केवढं मोठं मंदिर आहे ते. हे बघा केवढं बुडालंय ते. तसं काहीच नाही राहिलं फक्त वरचंच राहिलंय. पडशील खाली इकडे हो नाही. तर आम्ही आता मणिकर्णिका घाटमध्ये आलोय. आपल्याकडे चाललं दीदी दीदी घाटमध्ये एवढी गर्दी. इथे लाकडं इकडे लिटरली माणूस जायचं ना तर बसनावर लाकडं करतात. आम्ही आत्ताच बघितलं. म्हणजे किती ना हाल. इकडे पण बघा तराजू. आता आम्ही मणिकर्णिका घाटमधून आलोय. एक घाट पुढे आलोय. तर तिथे आम्ही जास्त काही शूट नाही केलं कारण की तिथे फॅमिलीज वगैरे होते. त्यांचे डेड बॉडी जळत होते. ते बघून बरोबर नव्हतं वाटत. त्याच्यात तुला काय बोलायचं आहे. मला फक्त एवढंच बोलायचं आहे की तुम्ही जे काम कराल तेच इम्पॉर्टंट आहे.
आणि तेच तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाल. तुम्ही जे पैसा कमवाल, तुम्ही संपत्ती कराल, जे काही कराल, जे काही स्वतःच्या स्वार्थासाठी कराल, जे काही पैशांशी रिलेटेड कराल, ते काहीच तुम्ही घेऊन नाही जाऊ शकत. तुम्ही फक्त सोबत जाताना तुमची फक्त एक बॉडी घेऊन जाल, बस. काहीच नाही. लाईफ खूप काय बोलू लाईफ. हा, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात, ते प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉर्ट पण होतात. काय नाही, बस जगा, एन्जॉय करा बस, जसं आम्ही करतोय. आम्ही एन्जॉय करतोय. इथे बनारसच्या गल्ल्या किती एस्थेटिक दिसतात आणि इकडे बघा किती घाणेरडं आहे हे. लिटरली आम्ही खाली बघून चालतोय. व्ह्यू मस्त आहे का? मस्त आहे. 20 रुपयाची कुल्फी. गोल्डन थम्सअप का? एकदम पण नाही. सिल्वर. ओके ओके. बनारसची गर्दी बघा, वाराणसीची. ह्याच्यामध्ये ॲस्थेटिक आहेत घरं वगैरे किंवा हे बाजूचं आर्किटेक्ट, बट हे लोकांमुळे ना एकदम स्पॉइल होऊन जातं. एवढी गर्दी आहे इथे. कारण की काशी विश्वनाथ मंदिर इथे बाजूलाच आहे ना, आणि जे फेमस स्पॉट आहेत ना ते पण इथे आजूबाजूलाच आहे, तर लोकांची गर्दी खूप आहे. आता आम्ही रेडी होऊन हॉटेलच्या खाली आलो आहे आणि हे इथे बॅडीज बघा. सगळे रेडी होऊन मस्तपैकी आम्ही चाललो आता फोटोशूटला. आम्ही मगाशी तुम्हाला बोललो तसं. आम्ही सांगितलेलं आहे तुम्हाला मगाशी की आम्ही जाणार आहोत. तर आता आम्ही फोटोशूटला. आणि फोटोशूट पण आम्ही बोटिंगमध्ये करणार आहे, जसं सगळे करतात. आता आम्ही नमो बीचला आलो आहे. इकडे हँड बघा किती मोठा आहे, सॉलिड मोठा हँड आहे, आणि इकडे 2 आहेत, आणि या साईडला आहे ना हे रेड. इकडे आरती होते, गंगा आरती, म्हणून आम्ही ऑलरेडी इथे येऊन बसलो आहे. आणि नदी असल्यामुळे ना इकडे खूप जास्त थंडी लागते. सोबत इथे गेम्स वगैरे पण आहेत लहान पोरांसाठी, आणि दोघींची फालतू मस्ती चालली आहे. आरती इकडे होणार आहे आणि आम्हाला इकडे जाऊन बसायचं. इकडे जे स्टेप्स आहेत तिथे हे काय ते अलगही सीन आहे. फर्स्ट टाइम एवर गंगा आरती बघणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला? आम्ही गंगा आरती बघणार आहे. व्हेरी एक्सायटेड. बस आम्ही एक्सायटेड आहेत, बाकी काय नाही बोलतो आम्ही पुढे. आम्ही तुम्हाला दाखवू. जय श्रीराम. वंदे हर हर महादेव. अगेन हा व्लॉग मी एंड करायला विसरली होती. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की लास्ट जे गंगा आरती मी टाकली ती खूप मोठं मी शूट केलं आहे. त्याचं तर पॉसिबल नाही आहे एवढी मोठी क्लिप टाकणं. आणि तिथे बसल्यावर ना एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येत होती. गंगा आरतीच्या आधी आम्ही तिथे कॉन्सर्ट फील केलं. म्हणजे गायक होता आणि त्यांनी शो घेतला 5 किंवा 5:30च्या आसपास, आणि तो शो संपला 6:30 आय गेस समथिंग काहीतरी 6:30 और 6:15ला. त्याच्यानंतर गंगा आरती स्टार्ट झाली आणि म्हणजे ते कॉन्सर्ट टाईपच होतं. त्यांनी सगळे ट्रेंडिंग जे सॉंग्स होते ना, म्हणजे लाईक देवाश्री गणेशा वगैरे, ते सगळे गाणी तिथे गायले आणि आम्हाला पण ते फील करवलं. सो एक चांगला अनुभव होता माझ्या लाईफमधला. आणि तोपर्यंत सगळे आमचे ग्रुप जमा होत होते, कारण की ते आरती मंडळी रूमवर होती आणि अर्धे लोक बाहेर फिरत वगैरे होते. सो त्यांना यायला टाईम होत होता. मग आम्ही ते कॉन्सर्ट अटेंड केलं आणि गंगा आरती जेव्हा स्टार्ट झाली एवढे गुजबम्स आलेले अंगावर की म्हणजे एक वेगळंच फील होत होतं ते. आणि लाईफमध्ये फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केला तर चांगलाच अनुभव आला. तुम्ही पण करा, तुम्हालाही आवडेल. आणि जे काही लाईव्ह मुवमेंट्स आपण रीलमध्ये बघतो, तर जे रिॲलिटीमध्ये बघतो ना ते अनुभव खूप वेगळे आहेत. ते कॅप्चर करण्यासारखे नसतात, बट हाव कसे लोक कॅप्चर करतात आय डोंट नो. आम्ही आम्ही बॅकला होतो, आमच्यासमोर गंगा नदी होती, सो आम्हाला सिटिंग बॅकलाच मिळाली. ते जे काय मी शूट केलं ते बॅकनेच केलं. तर एक चांगला एक्सपिरियन्स होता माझा. आणि बस अजून मी 2-3 पार्ट टाकेन, ते सुद्धा आवडीने बघा. आणि थँक्स फॉर वॉचिंग.